नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली शाळा एक शैक्षणिक चळवळ हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज आम्ही आपल्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहोत एक नवीन स्वाध्याय आणि नवीन पाठ। एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता 4 परिसर अभ्यास भाग 2 या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 13 बादशाच्या हातावर तुरी दिल्या या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत। मला आशा आहे आपण हा पाठ चांगल्या प्रकारे समजून घेतला असेल, तसेच या पाठाचे आपण वाचन देखील केलेलं असेल। पाठाचे नावच आहे बादशाच्या हातावर तुरी दिल्या। म्हणजेच तुरी देणे म्हणजे हा एक वाक्यप्रचार आहे, फसवणे किंवा चकवा देणे। आपल्याला माहित आहे औरंगजेब बादशाच्या हातावर कोणी तुरी दिली तर छत्रपती शिवाजी महाराज बादशाच्या वेड्यात सापडले होते, पण व्यक्तीने त्यातून निसटले आणि महाराष्ट्रामध्ये सुखरूप परत आले। अशा प्रकारचा हा पाठ आपण समजून घेतलेला आहे आणि वाचन देखील केलेलं आहे। आता आपण याचा संपूर्ण स्वाध्याय सोडवूया। स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। या ठिकाणी आपल्याला काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्या खाली आपल्याला पर्याय देखील दिलेले आहेत। आपल्याला योग्य पर्याय निवडून आपलं उत्तर पूर्ण करायचं आहे। पहिली रिकामी जागा आहे, शिवराय बादशाच्या दरबारास गेले त्या दिवशी औरंगजेब बादशाचा टिंबटिंब वाढदिवस होता। आणि पर्याय आहेत 50वा, 40वा का 60वा। आणि याचं अचूक उत्तर आहे आपल्याला माहित आहे 50वा। आपण उत्तर लिहायचं आहे, शिवराय बादशाच्या दरबारास गेले त्या दिवशी औरंगजेब बादशाचा 50वा वाढदिवस होता। त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे, आग्र्याहून येताना संभाजी राजांना टिंबटिंब एका सुरक्षित ठिकाणी ठेवले। पर्याय दिले झाशीत, मथुरेत का दिल्लीत। आपल्याला याचा उत्तर माहित आहे, कुठे ठेवलं तर संभाजी राजांना मथुरेत। मग आपण उत्तर लिहायचं आहे, आग्र्याहून येताना संभाजी राजांना मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले। अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 1 रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा आपण पूर्ण केलेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। आता आपण प्रश्न पहिला पाहूया। आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठाचं वाचन केलं असेल। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेब बादशाच्या भेटीला चालले होते, तेव्हा तिकडचा स्वराज्याचा कारभार त्यांनी कोणाच्या हाती सुपूर्द केला याचं आपण आता उत्तर लिहायचं आहे। उत्तर, आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेंच्या हाती सोपवला। आपल्याला समजलं ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार कोणाला दिला होता? राजमाता जिजाबाई यांच्या हाती दिला होता। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर कोण कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दिल्लीला आग्र्याला गेले तेव्हा बादशाने दगाफटका करून त्यांना पकडलं, तेव्हा त्यांच्या बरोबर कोण कोण होते? आता आपल्याला याचं उत्तर लिहायचं आहे। उत्तर, आग्र्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर संभाजीराजे, हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर हे राहिले। कोण कोण राहिले समजलं ना आपल्याला? त्यानंतर पुढील प्रश्न आहे, आजार बरा हुआ म्हणून शिवरायांनी काय केले? छत्रपती शिवाजी महाराजांनी आजाराचं सोंग घेतलं होतं माहित आहे, कारण त्यांना त्या वेड्यातून बाहेर पडायचं होतं। त्यासाठी त्यांनी एक काहीतरी उपाय केला होता। कोणता उपाय? आपण उत्तर पाहूया। आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू ओ मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं काय करायचं आहे? उत्तर लिहायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। आपण प्रश्न पूर्ण केलेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न आहे, शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागारागाने बाहेर का पडले? आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। उत्तर,
शिवराय महाराष्ट्रांचे राजे. त्यांचा मान पहिल्या रांगेत उभे राहण्याचा होता, परंतु मराठ्यांना पाठ दाखवून अनेक वेळा पळालेला जसवंतसिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत उभा होता आणि बादशाहने शिवरायांना मागील रांगेत उभे केले होते. हा अपमान शिवरायांना सहन न झाल्यामुळे शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागारागाने बाहेर पडले. अशा प्रकारे या प्रश्नाचं आपण उत्तर लिहायचं आहे. आपल्याला समजलं छत्रपती शिवाजी महाराजांना का राग आलता, तर ज्या जसवंत सिंगाचा राजाने पराभव केला होता तोच रांगेमध्ये दरबारात पुढे उभा होता. हे पाहून शिवाजी महाराजांना काय आला, राग आला आणि ते रागाने दरबाराच्या बाहेर पडले. त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ, शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली. आता आपण याचं उत्तर लिहायचं आहे. आपल्याला माहित आहे औरंगजेब बादशाहने दगाफटकीने महाराजांना कैद केले होतं आणि या कैदेतून जर सुटका करायची असेल तरी काहीतरी युक्ती केली पाहिजे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली होती. आपण आता उत्तर पाहूया. उत्तर, शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी एक दिवस आजारी पडल्याचे सोंग घेतले. आपला आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. पहारेकरी रोज मिठाईचे पेटारे उघडून पाहत असत, परंतु पुढे पुढे कंटाळून पहारेकरी पेटारे उघडून पाहिनासे झाले. एके दिवशी शिवरायांनी आपल्या जागी हिरोजीला झोपवले. मदारीस त्याचे पाय चेपत बसवले. शिवराय व संभाजीराजे एका पेटाऱ्यात बसले. पहारेकरांनी पेटारे उघडून न पाहताच पुढे जाऊ दिले आणि पुढे ते ठरलेल्या ठिकाणी सुखरूप पोहोचले. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुटले. म्हणून तर धड्याचं नाव आहे बादशाच्या हातावर तुरी. व्यक्तीने शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशाच्या वेड्यातून आपली सुटका करून घेतली आणि महाराष्ट्रात ते सुखरूप पोहोचले. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली एक उपक्रम दिलेला आहे पहा पाठाचे. आपण उपक्रम काय आहे तो पाहूया. उपक्रम, शिवराय आग्र्याच्या कैदेतून सुटून आल्याचे प्रसंग चित्र तयार करा. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून सुटून आले हे आपण या धड्यामध्ये वाचन केलं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपण हे कथा ऐकत असतो. तर आपल्याला एक प्रसंग चित्र तयार करायचं आहे की शिवराय आग्र्याच्या कैदेतून कसे सुटून आले असतील त्याविषयीचं आपल्याला प्रसंग चित्र तयार करायचं आहे. या उपक्रमासाठी आपण आपल्या शिक्षकांची मदत घेऊ शकतात. तर आज आपण पाठ क्रमांक 13 बादशाच्या हातावर तुरी दिल्या या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आणि त्या खालचा उपक्रम देखील पाहिला असेल. मला आशा आहे विद्यार्थी मित्रांनो हा स्वाध्याय आपणाला नक्कीच उपयोगी पडेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा. आपली शाळा एक शैक्षणिक चळवळ हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन पाठासह आणि त्या पाठाच्या स्वाध्यायासह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.